यांचा देखील आपण इथे आवर्जून उल्लेख करूया आणि त्यानंतर सर्व आपण सर्वांचं आपण इथे सरचे स्वागत करूया. भरपूर चांगलं नेत्रदीपक असं आयोजन. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी सागर पाटील, वेल एज्युकेटेड पर्सन. प्रवीण या बलवली संघामध्ये जवळजवळ 8 ते 9 खेळाडू BSc ग्रॅज्युएट आहेत. हा देखील इतिहास आहे या संघाचा. आम्ही सातत्याने उल्लेख करू. तुम्ही क्रिकेट बरोबर तुमच्या करिअरकडे लक्ष द्या आणि या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आता जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक पॅव्हलियन एंड करून गोलंदाज सर्वदा सागर पाटील आणि समोर तुम्ही पाहता या ठिकाणी दादर संघाचा मयूर ठाकूर. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल तो म्हणजे बादल म्हात्रे. अतिशय मोठा सामना, हाय व्होल्टेज मॅच तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ओव्हर द विकेट पहिला बॉल मयूरसाठी. ऑन साइडमध्ये ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक. अख्खे चेसना डोळे बंद केले, त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला मिड ऑफ मधून आणि तदनंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण करत असताना दोन्ही खेळाडू एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळाली. अतिरिक्त रन्स मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दादर संघाला. बळवली संघ आपण पाहतो जेव्हा जेव्हा मैदानामध्ये होतो तेव्हा तेव्हा आम्ही आवर्जून उल्लेख करू. बळवली नगरीचे विद्यमान सरपंच आदरणीय संजयजी डंगर साहेब आणि त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच आदरणीय गणेशदा पाटील यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. सागर आयोजकांकडून सूचना आली आहे, आपण टी शर्ट परिधान करायचे प्लीज. साईज मोठी आहे तर जस्ट आपण ॲडजस्टमेंट करूया. तर जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर कधी कधी एखादा बिग साईजचा खेळाडू असा त्याला टी शर्ट होत नाही, परंतु आता रेग्युलर साईजचा टी शर्ट अवेलेबल नाही. हे देखील खरं तर ही खंत असेल, कारण आयोजकांनी खूप चांगल्या जर्सी तुम्हाला दिल्यात. मी प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघातील सर्व सदस्यांना विनंती करेन, आपण दिलेल्या जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळा. खरं तर पहिल्यांदा एक चांगलं आयोजन आपण पेन नगरीमध्ये पाहतोय आणि संपूर्णपणे ब्रँडेड जर्सी प्रत्येक संघातील खेळाडूंना देखील दिलेल्या आहेत आयोजकांकडून. आणि जवळजवळ 38 आणि 40 हा रेग्युलर क्रमांक आहेत आणि त्या टी शर्ट देखील आपल्या स्क्वॉडमध्ये दिल्या. ती सूचना आता आयोजकांकडून आमच्याकडे आली आहे, तर प्लीज आपण सहकार्य करा. अजून एक वाईट बॉल बादल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या मैदानावरती अनेक वेळा बादल नावाचं वादळ आलं, पण तो या सामन्यामध्ये येईल का? तर इथे हा फटका फसलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये, सागर झेल खाली. कॉटन बॉलच्या स्वरूपात मात्र आता बादल नावाचा झटका बसला. दादर संघाला पहिला धक्का ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सागर पाटील या गोलंदाजाने. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळाला बादलच्या स्वरूपात. आम्ही खरं तर या खेळाडूचा खेळ अनेकदा पाहिला. आपण पाहिला कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलं. तालुका लेवलला चांगला क्रिकेट आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिला. तदनंतर रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये देखील मोठा खेळ त्याच्याकडून पाहिला, पण तो आज त्याचा दिवस नव्हता. आज दिवस होता सागर पाटील या गोलंदाजा. त्याने ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला, पहिले 2 चेंडू खरं तर पहिला मागचा चेंडू त्याने ऑफस्टिकच्या अगदी बाहेर फेकला आणि त्यानंतर मात्र थोडासा फिंगर रोल केले आणि बॅटला एज लागली. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता बादलनं. तदनंतर मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये हा झेल पकडला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती गेलाय डॉक्टर अभिजित, या टीम मधला सर्वात अनुभवी खेळाडू. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे असं आपण नेहमी म्हणतोय. हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होत असताना ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले होते. यावेळेस देखील तुम्ही पाहता उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे एक अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दादर संघाला. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता. आता इथे मात्र काहीतरी नवीन करावं लागेल खरं तर दोन्ही संघांना, कारण हा सामना जर विचार केला तर खुन्नस क्रिकेट देखील असू शकतो. कारण एका परिसरातील एका विभागातील हे 2 संघ आहेत आणि जेव्हा जेव्हा रावे, दादर, जिते, कळवे, बळवली ही गावं जेव्हा जेव्हा एका स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये असतात ना, तेव्हा प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने तुम्हाला अनेकदा पाहायला मिळाली. सागरचा हा बॉल बॅकफुटला गेले. पंच केल्या बॉलला पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, उलट्या दिशेने विरुद्ध दिशेने हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नाला मात्र यश मिळाली. वैजनाथनं पकडला झेल आणि इथे संपला डॉक्टर अभिजितचा खेळ. पाहायला मिळाली. गोविर्ल्याच्या क्रीडांगणावरती आम्ही या 2 संघांमध्ये
खूप मोठा संघर्ष पाहिला, परंतु तो भूतकाळ होता. आता या वर्तमान काळामध्ये पुन्हा एकदा नवनवीन डावपेच आखण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. परंतु पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत हवी झाला सागर पाटील हा गोलंदाज. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचाव्या लागतील आणि या सामन्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन या ठिकाणी खरं तर स्ट्रॅटर्जी आखावी लागेल विजयासाठी. राकेश आणि बंटी या दोघांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे पदाधिकारी राकेश आणि त्याचबरोबर आमचे मित्र बंटी या दोघांनाही विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. सागर पाटीलचं हे षटक आतापर्यंत सागरनं धावा खर्च केल्या 3, गडी बाद झाले 2, बादल मात्रे हा बाद झाला. त्यानंतर आपण पाहिला डॉक्टर अभिजित बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रितेश वारी. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंग मिडऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅकअप चांगला आलं दिलीपचं. थ्रो देखील तेवढा सुंदर आणि तदनंतर मात्र या 2 धाबा आल्या. 1+2 अशा 3 धाबा ऍड होतील त्या म्हणजे दादर टीमच्या धाव फलकावरती. ओव्हर स्टेपिंगचा हा नो दिलाय. पॉपिंग क्रीजच्या पुढे पाय पडला नाहीये. पॉपिंग क्रीजच्या अगदी डाव्या साईडच्या बाहेर प्लॉटच्या बाहेर बॉल गेलाय, त्यामुळे मात्र हा नो बॉल घोषित केलाय. कधी कधी तुम्ही पाहताय त्यामुळे इथे हा नो दिलाय. यस, योग्य निर्णय आमच्या निदर्शनात आलं नाहीये, परंतु पंचांनी मात्र नक्कीच निदर्शनात आणली ही गोष्ट. त्यामुळे 3 धावा मिळतील दादर टीमला. 1+2 आणि इथे फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट, कारण बॉल आहे फ्री हिट. इथे संधी आहे मयूर ठाकूरकडे आक्रमण करण्याची. मयूर आणि रितेश 2 खेळाडू शफल झाले. फ्री हिटचा बॉल होता, फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगच्या दिशेने फटका सजवला. बॉल वेगानं चाललाय. आउटफीट अनक आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यासाठी फ्री हिटच्या बॉलवरती आलाय हा चौकार. नेक्स्ट मॅच असेल कळबे विपक्ष रावे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन खास करून कळबे संघाला विनंती आहे, आपण आपल्या एखादा सदस्य याने आपल्या जर्सी घेऊन जा प्लीज. पुढची लढत अजून एक मोठी लढत असेल. या दोन्ही संघांना शुभेच्छा रावे आणि कळबे या 2 टीमच्या दरम्यान. रावे गावच्या देखील बरेचसे पाठीराखे सामन्याचा आनंद घेण्यासाठी या क्रीडांगणाच्या अवतीभोवती या क्रीडा संकुलाच्या अवतीभोवती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. आणि क्रिकेटमध्ये भरपूर प्रेम करणारे कळबे गावचे समर्थक त्यांचंही सरच स्वागत. मयूर ठाकूर इनसाइड आउट. खरं तर आतल्या दिशेने मात्र ऑन ड्राईव्ह केला हा फटका. डीप स्क्वेअर लेगमध्ये स्वतः बैजनाथ आहेत आणि त्याने मात्र इथे चांगली फिल्डिंग करून दिली. फक्त सिंगल आली या बॉलमध्ये दादर टीमला. आउटफील्डचा पुरेपूर वापर तुम्हाला करावा लागेल. जर का तुम्हाला एक वेगळं चित्र इथे पाहायला क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. वर्तमान स्थितीमध्ये खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला. सागर पाटील ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला, प्रसंगावरून दाखवलं आणि झेल कॅरी केला आणि तदनंतर मात्र अजून एक धक्का त्याच षटकामध्ये बसला, तो म्हणजे दादर संघाला. आता प्रितेश आणि चांगल्या भागीदारीची गरज आहे. पार्टनरशिप भरपूर महत्वाच्या दादर संघाला एक सन्मानजनक टार्गेट उभारण्यासाठी. सागर पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. प्रितेश वारीसाठी कट केल्या बॉलला. फ्लाय स्लिपला हा बॉल ट्रॅव्हल करतो. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. तदनंतर मात्र द्विबाद आहे. अजून एक डॉट बॉल. प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी. P1च्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये सागर पाटील या गोलंदाजानं धावा खर्च केल्या. 2 गडी बाद 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आजच्या दिवसातील खरं तर पहिल्या फेरीमधला हा 3रा सामना. सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते, युवकांच्या गळ्यातलं ताबीज आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून वक्रतुंड मित्रमंडळ पेण आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा DK चषक 2022 हे शानदार पर्व. आणि या स्पर्धेतला आजचा पहिला दिवस. येत्या 5 दिवसामध्ये तुम्हाला क्रिकेटचा मोठा कुंभमेळा खऱ्यानं या क्रीडानगरीवरती पाहायला मिळेल. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 11च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हरमध्ये जर का धावा आल्या तर किमान पहिल्या सत्रामध्ये 55 ते 60 धावांचा टार्गेट तुम्हाला कदाचित दादर संघाकडून पाहायला मिळेल. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं रन चेसिंगमध्ये अनेक अडचणी आल्या, त्यामुळे इथे तुम्हाला किमान 50+ धावा पहिल्या सत्रामध्ये सेट कराव्या लागतील. बलाढ्य श्रीराम बळवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना बळवली संघाचा आपण विचार केला, स्वतः वैजनाथ आहेत, स्वतः सागर पाटील, त्यानंतर आपण पाहतो आमिरला तुम्ही त्या टीम स्क्वॉडमध्ये पाहता, राहुल असेल, देव असेल, असे चांगले खेळाडू तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे हे बॅटल देखील तेवढंच रोमांचक आणि मोठा असेल यात मात्र शंका नसणार आहे. युद्ध खरं तर आहे या मैदानामध्ये. या युद्धामध्ये कोण जिंकेल हे पाहावं लागेल. सेकंड ओव्हरला प्लीज स्पीडअप करायचा मी विनंती करतोय बळवली संघाला, कारण अजूनही आपल्याला पुढचे 2 सामने कव्हर करायचे आहेत. सुपर 8साठी एक संघ अजून क्वालिफाय करायचा आहे.
ओव्हर द विकेट वैजनाथचा हा बॉल शफल झाले. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मयूर ठाकूरचा. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे चालला. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली गेली आहे. 2 गडी बाद 12 धावा. कोविडच्या काळामध्ये खरं तर अनेक स्पर्धा रद्द झाल्या, पोस्टपोन झाल्या. ज्या पद्धतीने DK चषक हे पोस्टपोन झालं तशा पद्धतीने सरपंच उपसरपंच ट्रॉफी जी खऱ्या अर्थानं बलवली गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी ती देखील पोस्टपोन झाली आहे. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा कोविड नियमांमध्ये शिथिलता आली. त्यानंतर मात्र सर्व काही जनजीवन सुरळीत सुरू झालं आणि मग मात्र या क्रिकेटच्या स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती अनुभवतोय. बऱ्याच दिवसानंतर आपण या मैदानावरती आलोय आणि या स्पर्धेचा आनंद घेतोय. चांगली स्पर्धा आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय. सन्माननीय दत्ता कांबळे यांच्या माध्यमातून खरं तर वक्रतुंड मित्रमंडळ पेण यांच्या माध्यमातून साकारणारी ही भव्य दिवस स्पर्धा. सेकंड ओव्हरमध्ये स्वतः वैजनाथ समोर मात्र तुम्ही पाहता रितेश बारी हा खेळाडू. इथे रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी मात्र या बॉलला डेड घोषित केला. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः हिरामन भोसले आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच संतोष चौधरी सर. चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेला राहील यात मदतीला मात्र शंका नसणार आहे. आता ही लढत भरपूर महत्त्वाची आहे कारण पहिल्या 4 मधून आपण पाहिला गावदेवी अंतोरे संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय. अलॉंग द कार्पेट बॉलला ड्राईव्ह केलंय. ऑन साईडमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर मात्र संधी मिळाली. त्या संधीचं सोनं केलं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना रितेश आणि मयूर हे 2 फलंदाज. 2 धावा या बॉलवरती आल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ झाली आहे. स्कोअर कार्डमध्ये धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 2 गडी बाद 14 धावा. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक ही इतिहास वाचत असतात. इथे मात्र तुम्हाला वेड व्हावा लागेल, इतिहास रचावा लागेल. बॅकफुटला गेले त्यानंतर मात्र पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलला थांबवतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो आणि इथे मात्र कम्युनिकेशन नव्हतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झालाय. डायरेक्ट हिट. बघा एकाच बॉलवरती 2 संध्या निर्माण झाल्या आणि त्या दोन्ही संध्या गमावल्या खरं तर श्रीराम बलवडी टीमनं. कारण या मॅचमध्ये आता दोन्ही एंडनं रनआउट झाला असता. तुम्ही जेव्हा धावा घेताय तेव्हा तुमच्यामध्ये 3 शब्द असायला हवेत. यस, वेट, नो और वेट या 3 शब्दांचा तुम्हाला वापर करावा लागेल. कम्युनिकेशन नसेल तर तुम्हाला धोका पत्करावा लागेल. जशी संधी निर्माण झाली होती त्या संधी सोनं करता आलं नव्हतं श्रीराम बलवडी संघाला. 3 धावा या चेंडूवरती आल्या. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्येत वाढ झाली आहे. धावा स्कोअर कार्डमध्ये लागल्या गेल्या. 2 गडी बाद 17 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. वैजनाथ पाटील अतिशय अनुभवाने परिपक्व असणारा हा खेळाडू. यावेळेस ऑन साइडला शफल झाले. ताकदीचा वापर, टायमिंग बे मिसाल. बॉल चालला सीमा पार. लाजवाब रुबाबदार षटकार. स्वर्गीय पिंट्या शेठ मोदी चषकामध्ये अमरापूरच्या क्रीडांगणावरती खूप मोठी खेळी मात्र या खेळाडून साकारली होती. अजून एक चांगला फटका. स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्याच दिशेने मात्र लगातार दुसरा षटकार आलाय मयूर ठाकूरच्या बॅटमधून दादर टीमला. चांगली बॅटिंग, लगातार 2 षटकार आपण पाहिले खरं तर मयूरच्या बॅटमधून. बादल अपयशी ठरला परंतु बादल नंतर मात्र संघाची संपूर्णपणे धुरा सांभाळतो मैदानामध्ये मयूर ठाकूर हा गोलंदाज. यावेळेस एज लागली आहे. त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनला हा बॉल चाललाय. थ्रो भरपूर चांगला डायरेक्ट हिट झालाय आणि त्यानंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून गुड रन द बिटवीन सेन्सिबल क्रिकेट. 2 षटकारानंतर मात्र सिंगलला प्राधान्य दिलं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दादर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये लागली गेली आहे. 2 गडी बाद 30 धावा. दोन षटकांचा खेळ संपला आणि 30 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. चला मी विनंती करतो श्रीराम बळवडी संघाला आपण शॉर्ट टीम मीटिंग करा. यानंतर जी लढत असेल कळवे विपक्ष राबे. अजून एक मोठी लढत पेन तालुक्यामध्ये प्रवीण पाहिलं तर खरं तर बलाढ्य गावं आहेत. रावे, दादर, जिते, कळवे
या गावातून येणारे हे संघ, त्यामध्ये श्रीराम बलवली संघाचा देखील विचार करू आपण, परंतु प्रत्येकाचा एक वेगळा युनिक परफॉर्मन्स आपण अनेकदा वेगवेगळ्या क्रीडांगणामध्ये पाहिला आहे. काल आपण पाहिलं याच पेन तालुक्यातील दोन खेळाडू सुशांत मोकल आणि आपण पाहिलं ओमकार पाटील माथेरान प्रीमियर लीगमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जे खरं तर शेवटच्या दिवशी 20 तारखेला तुम्हाला या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने टेनिस क्रिकेट अटके पार नेलंय त्या प्रत्येक खेळाडूचा गौरव आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल, हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये अनेक खेळाडू पेन विभागातील यावर्षी आपण पाहिले सीझन 2 मध्ये खेळताना पाहिले आणि ज्या ज्या संघांमध्ये खेळले ते संघ खरं तर यशस्वी ठरले. हे देखील एक वैशिष्ट्य राहिलं त्या स्पर्धेचं. आणि आज आपण पाहतो याच पेन परिसरातील सर्व खरं तर ग्रामीण गटातील सर्व दिग्गज संघ आणि त्यांचा खेळ तुम्हाला आज इथे पाहायला मिळतोय. दादर संघाचा आज जर विचार केला तर दादर संघामध्ये प्रमुख गोलंदाज नशीब नाईकची अनुपस्थिती ही खरं तर जमेची बाजू ठरेल श्रीराम बलवली संघासाठी. त्याच्या अनुपस्थितीमध्ये तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये चांगलं टार्गेट सेटल करावं लागेल. बॅकफुटला गेले, ऑन साइड मध्ये हा फटका, टायमिंग चांगलं होतं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनला सलामी देणारा हा षटकार होतोय मयूर ठाकूरच्या बॅटमधून दादर टीमला. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. जिद्द जितकी मोठी होत जाते तेवढ्या अडचणी लहान होत जातात. खरं तर बादल बाद झाल्यानंतर असं वाटतं प्रेशर वाढेल दादर संघावरती, पण तो मयूर ठाकूर सांगतो मी मैदानाच्या आतमध्ये आहे, मी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करेन, मी शेवटच्या क्षणापर्यंत लढेल आपल्या संघासाठी आणि धावा जमवण्याचा प्रयत्न करेन. आतापर्यंत त्याने भरपूर चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये 2 षटकार आले, आता या षटकामध्ये सागरच्या अगेन्स्ट त्याच्या बॅटमधून हा षटकार आला, त्यामुळे धावसंख्या आता हळूहळू वाढत चालली आहे. 36 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. काल माथेरान प्रीमियर लीग मध्ये एका षटकामध्ये 26 धावा हव्या होत्या, 27 धावा हव्या होत्या आणि त्या धावा चेस केल्या होत्या अभि खातू जो पेन शहरामधला खेळाडू त्याने करून दाखवलं होतं. हे टॅलेंट आहे पेन तालुक्याचं. पेन म्हटलं तर खऱ्या अर्थानं गणपतीचं माहेरघर. खरं तर 7 समुद्रपार प्रसिद्ध मूर्त्या तुम्हाला गणपतीच्या पाहायला मिळतील आणि परंतु त्याच पेनमध्ये आज क्रिकेटचं टॅलेंट तुम्हाला खरं तर बघायला मिळतं. आणि त्याच्या बरोबरीने खारेपाट विभागाचा जर विचार केला तर मातीतला खेळ, कबड्डीचा खेळ तुम्हाला मोठ्या जल्लोषाने साजरा होताना पाहायला मिळतो. आणि आज मात्र या पेन तालुक्याच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची ट्रॉफी आपण पाहतो. DK चषक 2022चं हे शानदार पर्व कमबॅक केलं, प्रत्युत्तर दिलंय यावेळेस मयूर ठाकूर या फलंदाजाला. तुम्ही पाहता या ठिकाणी बॉल ऑफ स्टिकच्या अगदी जवळून फेकला सागर पाटील या गोलंदाजाने. राऊंड विकेट. हा बॉल फुलर लेनचा आहे, उडवलाय बॉलला ऑन साइड मध्ये. दिलीप या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याच्याकडून कोणतीही चूक होणार नाहीये कारण बरेचसे उन्हाळे पावसाळे आणि वैयक्तिक 27 धावांची इनिंग साकारली. जोरदार टाळ्या होत्या मयूर ठाकूरच्या इनिंगसाठी. 10 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान, ज्यामध्ये 3 षटकार, शॉर्ट बट स्पीड इनिंग मात्र या खेळाडूने साकारली आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. बादल बाद झाल्यानंतर मात्र जो प्रेशर आला होता दादर संघावर तो त्याने झेलला. अंडर प्रेशरमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे. खरं तर या सामन्यामध्ये त्याने आपलं महत्त्व पटवून दिलं, ज्या पद्धतीने इनिंग त्याने साकारली मैदानाच्या आतमध्ये. आता 5व्या क्रमांकामध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय, अतुल ठाकूर हा खेळाडू. रितेश बारी आणि अतुल ठाकूर हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता त्यांना मात्र एक चांगल्या भागीदारीची गरज आहे खरं तर दादर संघाला. आणि एका बाजूला श्रीराम बळवली संघाला आता मोमेंटम प्राप्त झालाय, कारण मयूर हा खेळाडू बाद झाला. हा मोमेंटम त्यांना शेवटच्या षटकामध्ये टिकवावा लागेल, तेव्हा तुम्ही लो स्कोरिंग सामन्यामध्ये, लो स्कोरिंग धावसंख्येमध्ये रोखू शकता दादर संघाला. ओव्हर द विकेट सागर तयार, समोर रितेश बारी. अकूट टप्प्याचा बॉल शॉटम पुलकाचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र प्रयत्नांमध्ये यश. लॉंग स्टॉप रिझन कडे बॉल चाललाय, मात्र या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर हा नशिबाचा चौकार मिळतो दादर टीमला.
पडत गेले की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाही. प्रयत्न केले आणि बॅटला स्पर्श करून मात्र बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिझनकडे आणि 40 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. बरेचसे सर्वमान्य मान्यवर त्यांचं या ठिकाणी शुभागमन तुम्हाला खरं तर होताना पाहायला मिळेल. आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार दत्ता कांबळे साहेब, त्यांनी जपलेला माणुसकीचा बसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी मान्यवर मंडळी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सर सुशांत मोकल खरं तर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असताना खेळाडू, त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. कमालीचं कमबॅक खरं तर दादर संघानं केलंय. श्रीराम बलवळे आणि दादर या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही लढत भरपूर मोठ्या संख्येने मावण्यांची तुम्हाला उपस्थिती आज या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. काही क्षणातच पोलीस यंत्रणेत कार्यरत असणारे आमचे सर्व सिनियर सिटीजन त्यांचा इथे शुभागमन होईल आणि प्रत्येकाचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी केला जातोय. यावेळेस हा बॉल तुम्ही आता उजव्याच्या बाहेर होता आणि एका सिंगल हाताने हा फटका सजवला होता. टायमिंग नव्हतं, ताकदीचा अभाव, मिड विकेट रिझन मध्ये हा झेल पकडला गेला आणि तदनंतर मात्र दादर संघाला अजून एक धक्का बसला. तो म्हणजे 41 धावसंख्येमध्ये गडी बाद झाला. चौथा खेळाडू बाद होता या ठिकाणी रितेश वारी. यावेळेस तुम्ही पाहता 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चाललं. या मैदानाचा आपण इतिहास जर पाहिला, मगाशी देखील मी उल्लेख केला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या शुभ हस्ते या क्रीडांगणाचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला होता आणि तदनंतर मात्र अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये पेन नगरपालिकेच्या या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पाहिल्या आणि त्यातील एक मोठी स्पर्धा आज आपण इथे एन्जॉय करतोय. 41 धावसंख्येवरती हा चौथा धक्का बसला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय एनडी भाई. अजून एक विस्फोटक असा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूने असेल अतुल ठाकूर. हा खेळाडू सागर पाटीलनं कमालीचं कमबॅक केलंय. आतापर्यंत चांगलं षटक हाताळत असताना आपल्या टीमसाठी अकुट टप्प्याचा बॉल शॉर्टडाऊन पूल करण्याचा प्रयत्न होता. अगदी नाकासमोरून बॉल निघून चाललाय. परफ्यूम डिलिव्हरी गुडलँड स्पॉटवरून मात्र टेक ऑफ केला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दादर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. 4 गडी बाद 41 धावा. पाहता आमच्या स्क्रीनवरती सर्व आमचे सर्वमान्य मान्यवर, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय DK कांबळे साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. मी कॅमेरामॅनला विनंती करेन, जे खरं तर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनमध्ये प्रेक्षक बसलेत त्यांच्याकडे देखील तुम्ही कॅमेरा घ्या, कारण भरपूर मोठ्या संख्येने क्राऊड या स्पर्धेला सपोर्ट करतोय. या आपल्या खेळाडूंना या ठिकाणी चेअरअप्स करू, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बघा भरपूर गर्दीनं मात्र भरलेला हा पॅव्हलियन, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनमध्ये बसलेले आमचे सर्व प्रेक्षक मायबाप खरं तर या स्पर्धेचे प्रमुख केंद्रबिंदू आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आज खऱ्या अर्थानं वीकडे विकेट असं तर गर्दी तुम्हाला प्रचंड पाहायला मिळाली असती. सॅटर्डे संडेला तुम्हाला शेवटच्या 2 दिवसामध्ये इथे बसायला जागा नसेल एवढी गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळेल, पण तो आज वीकडे आहे त्यामुळे थोडीशी प्रेक्षकांची गर्दी कमी आहे. आणि तदनंतर तुम्ही पाहता आमचा संपूर्ण हा अतिथी मंच, न भूतो न भविष्यती असं हे आयोजन आज तुम्ही पाहताय दत्ता कांबळे साहेबांच्या माध्यमातून. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि या स्पर्धेचे शिल्पकार आणि खरं तर नुकताच मी ज्या खेळाडूचा उल्लेख केला, स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी, परंतु क्रिकेट खेळत मात्र अनेक प्रेक्षकांना त्याने मंत्रमुग्ध केला असा पेणमधला नव्हे तर संपूर्ण टेनिस विश्वामधला सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू ज्याला रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित केला. एकदा जोरदार टाळ्या द्या सुशांत मोकल या खेळाडूसाठी.
तुम्हा आम्हा सर्वांचा लाडक्या गोट्या त्याचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर सरचे स्वागत आहे सुशांत मोगल. खरं तर तुम्हाला प्रत्येकाला त्याच्यावरती अभिमान आहे असा हा खेळाडू. त्याचं सरचे स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. मंगेश यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. बळवडी संघाचा अजून एक चांगला गुणवान गोलंदाज आणि समोर तुम्ही पाहता एनडी भाई. आता थोडंसं डॉमिनेट करावं लागेल. श्रीराम बलवली टीमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करावी लागेल कारण आता विकेट टॉप ऑर्डर सबसेल अपयशी ठरले. त्यानंतर मात्र आता 5व्या-6व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे थोडंसं प्रेशर क्रिएट करावं लागेल दादर संघावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळलेत आणि डीपमध्ये बॉल ढकललाय. आमिर पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. एक रन्स मात्र मिळाली ती म्हणजे दादर टीमला. एका धावांचा संग्रह करत मात्र आता हा संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण नेहमी म्हणतो. आता एका धावेनं हा संघ पुढे चालला. टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली. गेले 4 गडी बाद 42 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 42 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. अजूनही तुम्ही पाहताय पहिल्या इनिंगमधील 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. इथे कट करायचा प्रयत्न पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला आणि यावेळेस मात्र उजव्या स्टेच्या अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे एक अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दादर संघाला. 43 रन्स स्कोर कार्डमध्ये लागले गेले. आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल मागच्या काही दिवसापूर्वी दादर प्रीमियर लीग ही मोठ्या देखील आनंदानं संपन्न झाली आणि त्यानंतर मात्र दादर ग्रामीणचा संघ तुम्ही पाहता आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना बॅकफुटला गेले. बॉलला उडवला ऑन साइड मध्ये. लाजवाब टायमिंग अनऑर्थोडॉक्स टाईपचा हा फटका. बॉल मात्र चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलेला हा गगनचुंबी षटकार. लाजवाब टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. जीवनात जर जिद्द संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीच संपू शकत नाहीयेत. खरं तर संयम दाखवला आणि इथे मात्र आक्रमण देखील केलं. खेळाडू होते मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकूर. त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. एकूण धावा स्कोर कार्डमध्ये आहेत त्या म्हणजे 4 गडी बाद 49 धावा. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती असताना हा बॉल फुलर लेनचा होता. ही लेंथ हवी आहे खरं तर लेफ्टी गोलंदाजाकडे. कारण तुमच्याकडे नॅचरल स्विंग आहे ती तुम्हाला एक नैसर्गिक देणगी मिळाली आहे. त्या देणगीचा जर का तुम्ही वापर केला तर फलंदाज नक्कीच डॉमिनेट होईल. त्याच्यावर तुम्ही प्रेशर करू शकता आणि इथे मात्र हा चांगला बॉल टाकला मंगेश या गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा शपथ झाले. आखू टप्प्याचा बॉल हुक केल्या. बॉलला लॉंग लेग क्षेत्र निवडलंय. टायमिंग चांगलं होतं आणि इथे मात्र अतुलच्या बॅटमधून आलाय अजून एक रुबाबदार 72 असा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण झालं दादर संघाचं. भरपूर चांगली बॅटिंग अतुलकडून होत असताना खरं तर क्रिकेट सीझन संपला की गणेशाच्या मूर्ती बनवण्यामध्ये व्यस्त असणारे अतुल. अतिशय चांगली देखणी आखणी गणपती बाप्पाची आणि त्यानंतर मात्र सुबक पेंटिंग करणारे अतुल आणि आज मात्र सुबक इनिंग मैदानामध्ये साकारतात. हे देखील त्यांचं वैशिष्ट्य राहिलं. हा षटकाराला एकूण धावा लागल्या धावफलकामध्ये 55. मंगेश कमबॅक करतोय. यावेळेस फुलर लेनचा बॉल टप्पापर्यंत डीप राहिला. ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय आणि तदनंतर मात्र अजून एक सिंगल आली या बॉलमध्ये. या सिंगलच्या मदतीनं मात्र धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली आहे ती म्हणजे 56 धावा. संजयजी डंगर साहेब खऱ्या अर्थानं बलवडी नगरीचे विद्यमान सरपंच त्याचबरोबर गणेशजी पाटील उपसरपंच यांच्याकडून देखील या बलवडी संघाला आणि संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील आपण मनपूर्वक इथे या ठिकाणी खरं तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतोय. पेन कबड्डी लीग खरं तर पहिल्यांदा आम्ही पाहिली त्या स्पर्धेचे आयोजक त्यांचं सरचे स्वागत. स्विचिट करायचा प्रयत्न एनडी भाईंचा. टायमिंग चांगलं होतं आणि इथे मात्र अगदी वेळेवरती स्टान्स बदलला. फक्त दिशा दिली. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र बॉल निघून चाललाय. गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी आलेला अजून एक
60 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. मी मगाशी प्रेडिक्शन केलं होतं किमान 50+ रन्स, कारण बादल बाद झाला होता, डॉक्टर अभिजित बाद झाला होता, असं वाटलं होतं कमी धावसंख्येवरती रोकेल श्रीराम बळवडी संघ दादर संघाला. परंतु त्यानंतर मात्र मधल्या फळीमध्ये अतुलनं ज्या पद्धतीने फलंदाजी केली, जो चांगला स्टार्ट मयूर ठाकूरनं दिला आणि तदनंतर मात्र एन डी भाई यांच्याकडून देखील चांगली कामगिरी होत असताना हॉटेल गोमांतक व्हेज अँड नॉनव्हेज रेस्टॉरंटचा तुम्हाला स्क्रीनमध्ये नक्कीच या ठिकाणी फोटोज पाहायला मिळेल. सर्व आमचे स्पॉन्सर्स, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. महालक्ष्मी कलेक्शन संपूर्णपणे या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंग देखील महत्त्वाचे आहे. सोशल मीडिया एक असं मोठं माध्यम आहे, ते तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळते, तुमचे जास्तीत करून जाहिरात देखील केली जाते. आणि इथे मात्र देखील सर्व आमचे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. लास्ट ओव्हर आहे, स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी प्रकाश. बघा, आमचे छोटे जे क्रिकेटर्स आहेत लेदर प्रॅक्टिस करण्यासाठी आलेले मैदानावरती, ते नेहमी येतात. त्यांना विनंती आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये प्लीज येऊ नका. खरं तर हे भविष्य, आता शेखर भगत यांचे सर्व हे चेले आहेत, त्यांचे विद्यार्थी आहेत, तर त्यांना विनंती आहे आपण प्लीज मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, आपण एक्सरसाइज बाहेर करा. तर आता लास्ट ओव्हर आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आणि प्रकाशच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला आहे संघनायकानं. खरं तर तेजोमय प्रकाश त्याला दाखवावं लागलं आपल्या संघासाठी, कारण धावांची गती प्रचंड वाढत चालली आहे. पहिल्या 4 षटकामध्ये आपण पाहिला 15.00च्या सरासरीने 60 धावा धावफलकावरती आल्यात. त्यामुळे हे षटक आता निर्णायक असेल. समोर अतुल ठाकूर हा खेळाडू, राईट आर्म राऊंड विकेट प्रकाश तयार आमच्या पावेलियन एंडकडून. समोर असेल अतुल. भरपूर चांगलं असं हे आयोजन. लोअर फुल टॉस होता आणि इथे मात्र अलॉंग द कार्पेट बॉलला ढकललं डीप स्क्वेअर लेगमध्ये. आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहू शकाल थ्रो चांगला होता, फेकी चांगली होती. तदनंतर मात्र या 2 धावा आल्या. श्रीराम बळवडी संघ आपण पाहायला गेले कित्येक वर्ष ज्या टीमचा या पेन क्रिकेटवरती मोठा दबदबा राहिला असा हा संघ. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिला दादर संघाला देखील एक वेगळा इतिहास मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये रचला असा हा ताकदवर संघ. या 2 संघांमध्ये मात्र हे मोठं घमासान तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. 62 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. राऊंड विकेट प्रकाश तयार ऑन साइड मध्ये. यावेळेस मात्र ताकदीचा वापर, स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेटच्या भरून बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. लाजवाब बॅटिंग. खरं तर जी संधी मिळाली या खेळाडूला, त्या संधीचं तो सोनं करतोय. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या सामन्यामध्ये अतुलला मात्र निर्णायक क्षणी मिडल ऑर्डरमध्ये हा खेळाडू आला आणि त्याने मात्र आक्रमण केलं. तुमचा संघ केव्हा बॅलन्स समजला जातो. तुमच्याकडे टॉप ऑर्डरचे 2 चांगले फलंदाज, मिडल ऑर्डरमध्ये एखाद दुसरा चांगला बॅट्समन आणि त्यानंतर मात्र तुमच्याकडे असणारे 4 प्रमुख गोलंदाज, ज्या टीममध्ये असतील तो संघ बॅलन्स मानला होता. आणि आज मात्र बादल डॉक्टर अभिजित बाद झाल्यानंतर जो प्रेशर येणार होता दादर संघामध्ये तो झेलला या खेळाडूने. परंतु एका बाजूनं खरं तर बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे बलवडी संघ, त्यामुळे हा सामना देखील तुम्हाला तेवढाच रफ अँड टफ पाहायला मिळेल पुढच्या इनिंगमध्ये. फुलटॉस आहे यावेळेस देखील त्याच दिशेने. अजून एक मोठा फटका. अतुलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. या इनिंग मध्ये अतुलच्या बॅटमधून हा 4था कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. खरं तर अतुल या खेळाडूकडून जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स तुम्ही पाहताय. यावेळेस अतुलच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला, स्कोर कार्डमध्ये धावा लागल्या गेल्या 4 गडी बाद 74 धावा. पेन टेनिस क्रिकेट खरं तर फेसबुकला तुम्हाला पेज पाहायला मिळेल, इन्स्टाला पेज पाहायला मिळेल. त्याचे प्रोपरायटर परेशभाई पाटील हे देखील सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेला सर्व संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक असं स्वागत. इथे काय घडलंय, स्ट्राईक रोटेट केली आहे आणि त्यानंतर मात्र स्वतःचं विकेट सॅक्रिफाईस करावं लागलं अतुल या खेळाडूला. अजून एक धक्का बसला तो म्हणजे दादर संघाला. सांघिक यश मिळालं ते म्हणजे श्रीराम बळवडी संघाला. खूप चांगलं असं आयोजन आणि पुन्हा एकदा तमाम
प्रेक्षकांच्या भेटीला खरं तर अजून एक प्रकाश होतातील मोठी स्पर्धा काही कालावधीनंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला या पेन तालुक्याच्या खरं तर जोहे गावाच्या वतीनं मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जोहे यांच्या सौजन्याने स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्याशेठ पाटील देवदूत चषक 2022चं शानदार पर्व हे तुम्हाला खरं तर येत्या 29/3/2022 ते 2/4/2022 रोजी तुम्हाला तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 60,000 रुपये, तृतीय पारितोषिक असेल 30,000 रुपये, चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी असेल 25,000 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 40 संघांना प्राधान्य दिलं जाईल. आणि ही स्पर्धा असेल खऱ्या अर्थानं प्रकाश होतातील म्हणजे नाईट स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला येईल. आणि या स्पर्धेचे आमचे आयोजक असतील खरं तर या ठिकाणी रुपेशी पाटील, दिगंबर नागे, सुनील पाटील, हर्षदादा पितळे. या आयोजकांशी आपण जरूर संपर्क करा. कुठल्याही संघाला या स्पर्धेमध्ये जर आपला सहभाग घ्यायचा असेल तर स्पर्धेची प्रवेश फी असेल फक्त 14,000 रुपये. प्रत्येक संघांना टी शर्ट दिलं जाईल. मालिकाभेरासाठी 2 व्हीलर बाईक असेल आणि विविध वैयक्तिक पारितोषिकं मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला दिली जातील. त्यामुळे आपण जरूर या स्पर्धेचा अविभाज्य घटक बना अशी मी सर्व संघांना इथे विनंती करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्येचा विचार केला 76 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 5. या इनिंगमधला या षटकामधला हा शेवटचा बॉल असेल प्रकाशाचा. समोर असेल एनडी भाई फुलरलेनचा बॉल ऑन साईडमध्ये बॉलला केलून काढलाय ऑन द राईस. भरपूर वेगाने दिलीप बॉल खाली पोहोचलेत. डायरेक्ट हिट करण्याची संधी आणि त्यानंतर मात्र कलेक्शन खराब झालंय आणि तदनंतर मात्र या 2 धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवरती. या 2 धावेनं मात्र धावसंख्येचा विचार केला. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर दादर टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. 5 गडी बाद 78 धावा. त्यामुळे येणारे 5 षटक आणि येणारे 30 चेंडू विजयासाठी धावा करायला लागतील 79. त्या म्हणजे येणाऱ्या 5 षटकामध्ये श्रीराम बळवडी संघाने एका बाजूने या 79 धावा रोखाव्या लागतील दादर संघाला. तर पुढच्या लढतीचा आपण खरं तर इथे टॉस करणार आहोत. कळवे विपक्ष रावे अशी लढत असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना हा शेवटचा कॉल आहे. प्लीज आपण टॉससाठी या. मी विनंती करतो कळवे टीमच्या कॅप्टनला आणि रावे टीमच्या कॅप्टनला. अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. असं थँक्यू रोशन सर. आणि त्याचप्रमाणे दिनांक 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी सचिन 11 गावदेवी क्रिकेट क्लब वरेडे आयोजित टुर्नामेंट्स प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आणि या पारितोषिक असेल टुर्नामेंट्समधलं प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 25 आणि थर्ड प्राइज असेल 12,500. दिनांक 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आणि ही स्पर्धा देखील आपण पाहिली तर हमरापूरच्या किंवा गोविर्लेच्या मैदानावर या ठिकाणी खेळवण्यात येईल. आणि संपर्क आपण साधा प्रसाद कोहली, सागर पाटील, करण कोहली आणि कुमार पाटील. दिनांक 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी प्रथम क्रमांक 50, द्वितीय क्रमांक 25 आणि थर्ड प्राइज असेल 12,500. थँक्यू. तर दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी कलवे आणि रावे टॉस केला जाईल. मी विनंती करतो कळवे आणि रावे या 2 संघांमध्ये टॉस होईल. पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना. काही क्षणातच या मंचकावरती डॉक्टर सी.डी. देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मान्य श्री युवराजजी पोवळे साहेब आणि त्यांच्या समवेत पोलीस निरीक्षक अलिबाग आदरणीय श्री शैलेश सनस साहेब आणि त्याचबरोबरीने API आदरणीय नवनाथजी लांगे साहेब या तिन्ही मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती होणार आहे. आपण सर्व पाहुण्यांना मी आयोजकांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आपल्या व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. तर टॉस केला जाईल कळवे आणि दादर माफी साहेब कळवे आणि रावे या 2 संघांमध्ये. तर टॉससाठी आपण थांबूया. मान्यवरांचा शुभागमन होईल त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर थोडं सहकार्य करा कळवे आणि रावे. जाऊया या लढतीकडे. ऐकूया गोड आवाज आमचे रॉकिंग कॉमेंटेटर प्रवीण गायकर यांना. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे श्रीराम बड़वड़ी संघाला. थैंक यू रोशन. फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका यहाँ पर स्वागत करता हूँ. आखिर जो ख्वाब था वो बस ख्वाब ही रह गया. मर गया औरंगजेब बस इतनी सी बात कह गया. स्वराज्य को हाथ लगाई इतनी मेरी औकात ना थी. जान संभाजी की छीन ले उतनी मुझ में भी तो जान ना थी. जिस नाम से लड़ता रहा स्वराज्य इतने ईमान से कब्र में मैं आज भी डरता हूँ उसी छत्रपति संभाजी के नाम से. तो बिल्कुल छत्रपति शिवाजी महाराज को इस टूर्नामेंट के माध्यम से उजला करते हैं और चलते हैं मैच की तरफ जहां पर बड़ा मैच है बलवली वर्सेस दादर.
यानी कि सबसे बड़ा टोटल खड़ा कर दिया। पिछले 3 मुकाबले की अगर चर्चा करेंगे तो 3 मुकाबले में 60+ रन बने थे, लेकिन 70 से अधिक रन किसी भी टीम ने नहीं बनाए थे। 78 बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर और 79 यानी कि 79 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। तो रोशन, नेक्स्ट मैच भी काफी बड़ा होगा जहां पर रावे टीम खेलेगी और उनके खिलाफ होगी कलवे, यानी कि एक तरफ ओमकार पाटिल होंगे रावे टीम की तरफ से, तो एक तरफ होंगे बिल्कुल उनके साथ कलवे टीम की ओर से सुशांत मोकल उर्फ गोटिया। और लगभग देखा जाएगा तो कल ये दोनों खिलाड़ी माथेरान के आइकॉन टूर्नामेंट में खेलने गए थे और आज मात्र ग्रामीण टेनिस की बात करेंगे तो बिल्कुल एक दूसरे के सामने यहाँ पर खड़े रहेंगे। मजा आएगा मुकाबले में। चलिए बारी बारी सबकी बारी। पहले बारी बलौली की, अब माफ कीजिएगा पहली बारी दादर की और अब बारी होगी बलौली की। लेकिन देखेंगे इतने बड़े लक्ष्य का पीछा करते वक्त किस तरीके से यहाँ पर रन बनाएंगे। आरंभिक जोड़ी मैदान के ऊपर आती हुई स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है देव मात्रे और उनका साथ देंगे वैजनाथ पाटिल और गेंदबाजी की कमान संभालने के लिए गेंदबाज हैं मंगेश दोषी। तो चलिए आएगा खेल का असली मजा। नेक्स्ट मैच बड़ा होगा आने वाले कुछ दिनों में, यानी कि रावी की यात्रा भी आएगी जहां पर सबसे बड़ा धूमधाम मनाया जाता है। तो अंपायर का इशारा, मैच यहां स्टार्ट यहां पर होता हुआ। अब चलते हैं मुकाबले की तरफ। तो बिल्कुल दोनों भी टीमों को शुभकामना देना चाहेंगे। आने वाली 30 गेंदों में 79 रन बनाए। पहली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, पहली गेंद के ऊपर करारा जवाब, कवर पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, सीमा रेखा के बाहर। पारी की शुरुआत चौकों के साथ बल्लेबाज देव मात्रे के बल्ले से 4 रन। कर पाते हैं। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रास में यहां पर बढ़ोतरी होती हुई, शायद प्रेशर है, ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई और टीम का स्कोर है टोटल 5 रनों के ऊपर। टारगेट हालांकि जरूर बड़ा है, लेकिन कहते हैं जिंदगी में उस मुकाम तक जाना है जहां मेरा नाम सिर्फ नाम नहीं बल्कि एक ब्रांड होगा। और बिल्कुल ये ब्रांड आप पेन विभाग का देख सकते हैं। सुशांत मोकल उर्फ गोटिया पेन टेनिस क्रिकेट के विश्व में पूरी तरीके से अपना डंका कायम दबदबा रखने वाला ये खिलाड़ी आज खेलते हुए नजर आएगा। और निश्चित तौर पर शुभकामना देना चाहेंगे सभी पेन की यह टीमें जो खेल रही है आज के दिनों में। सभी टीमों का ताबड़तोड़ परफॉर्मेंस रहा। रावे टीम उनके खिलाफ होगी, ओमकार पाटिल की चुनौती होगी। गेंदबाज तैयार, ये स्लॉट में है, गेंद जाएगी हवा में सीधा लॉन्ग ऑन को चीरती हुई बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का इशारा यहां पर आएगा, यस इट इज अ ह्यूज 6 रन। चर्चा करेंगे पहले जब गेंदबाजी कर रही थी बलौली टीम तो बिल्कुल यहां पर 4 विकेटें अर्जित की थी गेंदबाज सागर पाटिल ने। और उसके बाद यहां पर बल्लेबाजी की बात करेंगे तो निश्चित तौर पर देव मात्र गड़े कड़े प्रहार करते हुए इस बार गेंदबाज के ऊपर मंगेश जोशी फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट से तैयार। ये भी हवा में है लेकिन कोई फील्डर नहीं है। पावर प्ले का पूरी तरीके से फायदा उठाते हुए गेंद सीमा पार, लगातार बड़े शॉट। क्यों 15 रन टोटल स्कोर कार्ड पर बने हैं। क्या दमदार शुरुआत, इसे कहते हैं मुंह तोड़ जवाब। हालांकि पहले बल्लेबाजी जब चल रही थी, बैटिंग करने वाली टीम थी निश्चित तौर पर दादर, बादल का विकेट 0 पर लौटा था और उसके बाद पारी का मोर्चा संभाला बल्लेबाज मयूर ठाकुर ने। व्हाट अ बैटिंग, और अतुल ठाकुर, ये दोनों भाइयों ने मिलकर क्या दमदार बल्लेबाजी की और एक सेट टारगेट यहां पर दादर टीम के लिए जरूर बना किया है, लेकिन उसका पीछा करते हुए बलौली टीम दमदार बल्लेबाजी। नाबाद यहां पर दोनों खिलाड़ियों के बीच में एक बढ़िया शुरुआत होती हुई राइट आर्म ओवर द विकेट से कमबैक करना होगा। ये गेंदें फेंकेंगे तो कमबैक होगा कैसे, लेकिन होगा। ये हवा में है काफी देर तक और यहां पर बिग विकेट देव मात्रे, बड़ा झटका लगता हुआ बलौली टीम को और यह पहला विकेट गिरता हुआ देव मात्रे बैक टू द पैविलियन।
वरती कोणी बसू नका प्लीज. जिथून खेळाडू कक्ष आहे त्या सीडांमध्ये कोणी बसू नका. तिथे येण्या जाण्यासाठी जागा मोकळी करा. आणि काही क्षणातच इथे मान्यवरांचं इथे आगमन होतोय. खरं तर पोलीस निरीक्षक अलिबाग आदरणीय शैलेश सनस साहेब आणि त्यांच्या समवेत खरं तर डॉक्टर सी डी देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आदरणीय युवराजजी पोवळे साहेब आणि त्याचबरोबर API नवनाथजी लांगी साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना खरं तर आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय समाजसेवक उद्योजक DK कांबळे साहेब यांच्या सर्व सहकारी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन येत असताना सन्मान्य पाहुण्यांच्या आपण प्रतीक्षा करतो. आजच्या या स्पर्धेचे आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय डॉक्टर सी डी देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक युवराजजी पोवळे साहेब, त्यांच्या बरोबरीने पोलीस निरीक्षक अलिबाग आदरणीय शैलेश सनस साहेब आणि त्याचबरोबरीने API आदरणीय नवनाथजी लांगी सर यांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना या सर्व शिलेदारांचं खरं तर आपण इथे सहर्ष स्वागत करूया. महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व आपले हे सदस्य, जनसेवा ही ईश्वर सेवा, सातत्याने समाजामध्ये कायदा सुशासन टिकवणारे आपले हे व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना पुन्हा एकदा DK चषक 2022 आयोजित खरं तर या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो. ओ टू कमेंट्री बॉक्स. तो थैंक यू. इस बार भी हवा में गेंद है, फील्डर गेंद के नीचे और यहाँ पर बढ़िया कैच. व्हाट अ ग्रेट कमबैक किस तरीके से होना चाहिए वो बिल्कुल यहाँ पर दिखाते हुए बैक टू बैक दूर झटका यहाँ पर लगता हुआ बलौली टीम को. केला जाईल पहिल्या फेरीतील शेवटच्या लढतीचा. मी विनंती करतोय कळवे आणि रावे टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय पोलीस निरीक्षक अलिबाग शैलेशजी सनस साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करायचा. त्यांच्या समवेत सन्माननीय डॉक्टर सी डी देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक युवराजजी पोवळे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय API नवनाथजी लांगी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस संपन्न होतोय. कळवे विपक्ष रावे अशी अजून एक मोठी लढत. मी मगाशी उल्लेख केला पेण तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारं रावे गाव आणि येत्या 30 तारखेला खऱ्या तर रावे गावाच्या मानाची एक मोठी यात्रा तुम्हा सर्वांच्या भेटी राहील. रायबादेवीचं कृपा आशीर्वाद सातत्याने या गावावरती राहिले आणि ते दुसऱ्या बाजूने मात्र क्रिकेटचा प्रचंड क्रेज असणारे, क्रिकेटला धर्म मानणारे हे कळवे गाव, या कळवे गावचे संघनायक प्रसाद आणि त्याच्या समवेत रावे गावचे कॅप्टन. तर टॉस केला जाईल. 5 षटकांचा सामना नियमन तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल. आपण बोलूया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये. तो थैंक यू. ऑन हैट्रिक पर तो यहाँ पर गेंदबाज बिल्कुल पूरी तरीके से हैट्रिक नहीं कंप्लीट की, लेकिन मार मिलने के बाद उसके बाद क्या जिगर रखा इस गेंदबाज ने. तारीफे काबिल गेंदबाज है, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, 2 बड़े विकेट इनके नाम पर आते हुए. और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 1 विकेट के नुकसान के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर 16 रन. शुरुआत अच्छी है रोशन कहेंगे, लेकिन विकेटें भी गंवाई है बलौली टीम ने और शायद कहीं ना कहीं इसकी वजह से थोड़ा सा दबाव और जो है ताकत कही जाती है. यस थँक्यू. इथे टॉस संपन्न केला जातोय. तर टॉस केला जातोय आदरणीय पोलीस निरीक्षक अलिबाग शैलेश सनस यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकला रावे टीमनं. तर सर्वप्रथम रावे संघाच्या संघनायकाचा संपर्क साधूया. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि समोर टीम आहे कळवे. खरं तर या पंचक्रोशीतील नव्हे तर या तालुक्यातील सर्वात मोठी टीम आहे. या टीमच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षण करताना किती धावा त्या टीमला तुम्ही रोखाल? 50-55. मॅच देखील तेवढीच महत्वाची. शेवटचा महत्वाचा प्रश्न, या आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप आयोजन चांगलं आहे. यस बेस्ट ऑफ लक. रावे टीमच्या कॅप्टनला पण देऊया. त्यानंतर प्रसाद आमच्या समवेत आहेत. खरं तर पेण तालुक्यातील सर्व गुण संपन्न ऑलराऊंडर खेळाडू. प्रसाद, तुझ्या वाटेला फलंदाजी आल्या. पहिल्या 5 षटकामध्ये किती धावांचा टार्गेट असेल? नक्कीच 55 ते 60 धावांचा टार्गेट असेल, कारण की चांगली बॉलिंग अटॅक आहे पण आमच्या इथे आणि 60 पर्यंत धावा एक चांगलाच टोटल असेल आमच्यासाठी. आणि आज खरं तर टीममध्ये तुझे बरेचसे चाहते नेहमीच सातत्याने तुमच्या सोबत असतात. त्या चाहत्यांबद्दल तू काय सांगशील? नक्कीच चाहत्यांबद्दल सांगेल की आम्ही जरा बॅड फॉर्ममध्ये तरी पण आमच्या सोबत येतात आणि तेच आमचा कॉन्फिडन्स आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांच्यासाठी खेळतो आणि एक चांगली टीम चांगले बक्षीस ट्रॉफी मारण्याचं त्यांचा हे असतं की मारावं आणि त्याच्यामुळे एक चांगला. आणि खरं तर DK कांबळे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा शेवटच्या दिवशी
पेन तालुक्यातील असे खेळाडू ज्याने या पेन तालुक्याचा क्रिकेट अटके पार नेला. रायगड प्रीमियर लीग असो किंवा दुबई आखाती देशामध्ये असो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन जे क्रिकेटर चांगला खेळ करतात आणि पेन तालुक्याचा मान उंचवतात अशा खेळाडूंचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. काय म्हणशील डी के कांबळे आयोजकांबद्दल? नक्कीच दादानी एक पेणमधली मला वाटतं यावर्षी सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि एक बऱ्याच दिवसातून पेणमध्ये स्पर्धा होते याचा आनंद आहे आणि एक चांगली टुर्नामेंट आहे, रिव्ह्यू वगैरे सिस्टीम आहे आणि एक चांगला आयोजन आहे दादांकडून. यस, थँक्यू, बेस्ट ऑफ लक. तर हे होते कळबे टीमचे कॅप्टन. मान्यवरांचा इथे मी आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न पाहिजे. थँक्यू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील प्रवीण गायकर. थैंक यू रोशन, बिल्कुल सही तरीके से राय पूछी अपने दोनों कप्तानों से. बड़ा बड़ा मैच है ये आज के दिन का, और लेकिन देखेंगे कौन सी टीम किसके ऊपर हावी होगी. लेकिन इससे पहले इस निर्णायक मैच में चलते हैं जहां पर रन संख्या बनी है. टोटल बात करेंगे, सागर की अच्छी बल्लेबाजी, 22 रन प्रति ओवर, 16 रन बनाने होंगे. 16 का डोला दिखाएंगे तब शायद इस मैच में बनेंगे. लेकिन देखेंगे 2 विकेट आउट होने के बाद पारी को संभालने की कोशिश यहां पर सागर बल्लेबाज करते हुए. मेरी किस्मत मुझे हरा सकती है लेकिन मेरे हौसलों को नहीं हरा सकती. वही हौसले के साथ, नई उम्मीद के साथ यहां पर खेलते हुए ये बल्लेबाज. ताकत है दादर टीम की, इनकी गेंदबाजी काफी खतरनाक जानी जाती है और पहली ओवर में 2 बड़े विकेट लेने में कामयाबी दिलाई गेंदबाज मंगेश जोशी ने. अब नितेश पाटिल गेंदबाजी के मार्ग पर, अब तक 2 गेंदों के ऊपर 6 रन खर्च होते हुए राइट आर्म ओवर द विकेट से. रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लेकिन परफेक्ट ऑफ द मिडल, गेंद सीमा पार जाती हुई. अंपायर का इशारा यहां पर आएगा, 4 रन. तर शेखर भगत यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स से जरा संपर्क साधा. सम्मानित शेखर भगत साहब, तो बिल्कुल यहां पर बढ़िया बल्लेबाजी चलती हुई. अब तक बल्लेबाज सागर के माध्यम से, सागर ने लगभग देखा जाएगा तो 2 बाउंड्रीज इनके बल्ले से निकले हैं. सबर कर बंदे, मुसीबत के दिन भी गुजर जाएंगे, हंसी उड़ाने वालों के भी चेहरे यहां पर उतर जाएंगे. अभी तक तो बाजी पूरी तरीके से बलौली टीम के हाथों में है, लेकिन इस बाजी को पूरी तरीके से घुमाने में तैयार होंगे. और क्या बाजीराव सिंघम का दम दिखाते हुए ये बाजी अपने नाम पर ले पाएंगे बल्लेबाज सागर. गेंदबाज फिर से एक बार तैयार. ये भी रिवर्स का अटेम्प्ट था. लगातार आप ये प्रयास नहीं कर सकते, एक बार आपको सक्सेस मिली और ऐसे हालातों में अगर विकेट गिरती है तो शायद चांस बन सकते हैं अपोजिशन टीम को. और मेरे ख्याल से अब तो बड़ी दारोमदार होगी बल्लेबाज सागर के कंधों के ऊपर, लेकिन इतने आसानी से मारने नहीं देंगे सामने वाले गेंदबाज. डॉट बॉल की समाप्ति, स्कोर अभी भी रुका हुआ बात करेंगे. 26 रन टोटल स्कोर कार्ड पर बने हैं. सोचने से कहां मिलते हैं तमन्नाओं के शहर, चलना भी जरूरी होता है मंजिल पाने के लिए. ये लो फुल टॉस बॉल ऑन साइड में एक्सिक्यूट किया इस गेंद को, रनिंग बिटवीन द विकेट अच्छी रही, वरना यहां पर हिट होता तो शायद मामला करीबी बन सकता था. 1 रन चुरा लिया बल्लेबाज ने और 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 27 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. कायर कभी शुरू नहीं करते, कमजोर कभी खत्म नहीं करते और विनर्स कभी हार नहीं मानते. अब कौन सी टीम आगे के सफर में जाएगी? सुबह के सत्र में गावदेवी अंतोरे टीम ने 2 मुकाबले जीते, सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है. लेकिन इन 4 टॉप टीमों में से एक टीम कौन सी जाएगी सुपर 8 में, ये देखने वाली बात होगी. क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, यू मिस आई विल डेफिनेटली हिट, और यहां पर डंडिया उखाड़ दी. विकेट नंबर 3 गिरता हुआ बलौली टीम को लगता हुआ यह 3रा बड़ा झटका. बैट्समैन प्रदीप बैक टू द पेविलियन. थँक्यू. तर याच दरम्यान आपण सन्माननीय आजच्या खरं तर कार्यक्रमाच्या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय पाहुण्यांचा पण सन्मान करतो. मी विनंती करतो या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय डी के कांबळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते पोलीस निरीक्षक अलिबाग आदरणीय श्री शैलेश सनस साहेबांचा पण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. मी विनंती करतो आमचे मुख्य स्पर्धे शिल्पकार, समाजसेवक, युवा उद्योजक डी के कांबळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते पोलीस निरीक्षक अलिबाग आदरणीय शैलेश सनस साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. मायेची उबदार शॉल या स्पर्धेचे आठवण भेट सन्मानचिन्ह आणि एक छोटंसं तुळशीचं रोपटं देऊन आपण त्यांना इथे सन्मानित करण्यात आहोत. खरं तर खूप चांगली युनिक संकल्पना. मधल्या काळामध्ये आपण पाहिला अनेक चांगलं कार्य या ठिकाणी घडलं आणि तदनंतर आपण पाहिला कर्नाटकातील एक महिला तुलसी गौडा यांनी 30,000हून अधिक विविध प्रजातीची वृक्षाची लागवड केली आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पर्यावरणामध्ये केलेली मोठी क्रांती. आणि आज आपण पाहतो प्रत्येक पाहुण्यांना या ठिकाणी छोटंसं रोपटं देऊन सन्मानित केलं जात आहे. एक देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं डी के चषक 2022 या स्पर्धेचं.
त्यांचा पण खरं तर सन्मान करतो या ठिकाणी शैलजी सनस साहेब पोलीस निरीक्षक अलिबाग त्यांचा हा सन्मान. तदनंतर मी या ठिकाणी विनंती करतोय API नवनाथ लांगी साहेबांचा पण सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. सन्माननीय API नवनाथ लांगी साहेबांचा सन्मान देखील या व्यासपीठावरती केला होता आमचे आयोजक DK कांबे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. खरं तर भरपूर बिझी असे हे व्यक्तिमत्व पोलीस दलात कार्यरत आहेत. सातत्याने आपण पाहिलं समाजामध्ये रक्षण करणारे अन्यायाविरुद्ध लढणारे आमचे पोलीस दलातील सर्व कर्मचारी त्यांचा आपण इथे सन्मान घेतोय. आणि तदनंतर आपण सन्मान घेतोय या ठिकाणी अध्यक्ष डॉक्टर CD देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक युवराजी पोवळे साहेब यांचा आपण इथे सन्मान करतोय. मी सन्माननीय आयोजक DK कांबे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय युवराजी पोवळे साहेब डॉक्टर CD देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक त्यांचा आपण इथे सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं शब्दसुमनानं स्वागत करतो आणि बोलतोय मी या लढतीकडे या सामन्याकडे. कॉमेंट्री बॉक्स में जाऊया ऐकूया आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. थैंक यू रोशन. बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. जीतने के लिए 17 गेंदे 51 रनों की आवश्यकता है. क्या जबरदस्त गेंदबाजी चल रही है. और रोशन सुबह के सत्र में जब मैचेस खेले गए थे पत्रकार बनाम पुलिस वालों के बीच में और क्या जबरदस्त मैच जीता था API बाला कुंभार साहब ने जिन्होंने 20 गेंदों में 51 रनों की पारी खेली थी. अब 16 गेंदों में 51 रनों की जरूरत है ये मैच को जीतने के लिए. राउंड द विकेट से वाइड यॉर्कर परफेक्ट यॉर्कर जिसे कहते हैं ऑफ स्टंप यॉर्कर जिसे कहते हैं उसी तरह की गेंदबाजी यहां चलती हुई. और अभी भी थोड़ी देर में जब मैच शुरू होने से पहले चर्चा चल रही थी रोशन कि दादर की टीम की गेंदबाजी काफी ताकतवर है और बलौली टीम की बल्लेबाजी में ताकत है. लेकिन 2 शुरुआती ओवर में विकेट गिरने के बाद प्रेशर है अब बलौली टीम के बल्लेबाजों के ऊपर. गेंदबाज तैयार इस बार हवा में है लेकिन मौका बनेगा लेकिन फील्डर से दूर. नो चांस इनटू द फैंस. गेंद सीमा पर 6 रन. छह रनों के बाद टीम का बढ़ता हुआ स्कोर है. टोटल बात करेंगे तो अभी भी 34 रन जीतने के लिए 14 गेंदें बची है और 45 रनों की आवश्यकता. 2 गेंदें डॉट फेंकी थी इस बल्लेबाज के लिए लेकिन इस बार बड़ा शॉट इनके बल्ले से निकला और बड़े शॉट्स की तलाश भी चाहिए. ये लो फुल टॉस बॉल ऑन साइड में बड़ा शॉट खेलने की कोशिश. बैक टू द बॉलर. बढ़िया फील्डिंग. अपने ही फॉलो थ्रू में रोकने में कामयाब. मुंह तोड़ जवाब देते हुए. खुद को कमजोर समझना सबसे बड़ा पाप है और यहां वो कमजोरी को थोड़ा सा उजागर करते हुए तारीफ काबिल गेंदबाजी. मंगेश जोशी हालांकि जब शुरुआत की थी उन्हें ओवर की तब 1 छक्का 2 बाउंड्रीज उनके ओवर में आए थे लेकिन उसके बाद 2 लगातार विकेट लेने की ताकत दिखाई और तीसरे ओवर में भी क्या कमाल की गेंदबाजी अपने टीम के लिए दिखाते हुए. ये होता है मेन लीड बॉलर का जो अपने टीम के लिए हमेशा दिखाते हैं. अलोंग द कारपेट स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं शायद सागर और उसकी वजह से इस गेंद के ऊपर रन नहीं. एक बढ़िया ओवर सफल ओवर की समाप्ति. टोटल 2 ओवर फेंके गेंदबाज मंगेश जोशी ने और रन दिए मात्र सिर्फ और सिर्फ बात करेंगे पहले ओवर में 16 और इस ओवर में 7. 23 रन देकर 2 बड़ी सफलता. एक बार जोरदार तालियां मंगेश जोशी के लिए. DK साहेबांचं Thank you. कौतुक करावं तेवढंच कमी रोशन. प्रवीण सर तुम्हाला थांबवतोय. खरं तर नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय पोलीस निरीक्षक अलिबाग आदरणीय शैलजी सनप साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. मी त्यांना या स्पर्धेच्या वतीनं विनंती करतो आपण थोडंसं मार्गदर्शन आमच्या खेळाडूंना या ठिकाणी करावं ही विनंती आमच्या सर्व आयोजन कमिटीची. तर जरूर सामन्याचा आनंद घेत आहे त्यांनी या दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यात. या संपूर्ण स्पर्धेला त्यांच्याकडून शुभेच्छा दिल्यात. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि रोशन यंदाचा वर्ष जर विचार केला ना पोलीस दलामधील API कामत साहेब खांदेश्वरचे आणि आज बाला कुंभार साहेब ज्यांनी अर्धशतकी केली गेली आणि गेल्या वर्षी आणि एकूण 2 वर्षाचा इक्वलेशन केला ना अलिबागचे सचिन म्हात्रे API शिवरीचे ते आणि API कामत साहेब खांदेश्वर पोलिटिशियन आणि आज API बाला कुंभार सर जे असे खेळाडू आहेत पोलीस दलामध्ये की चांगले खेळाडूला घाम फोडतील असे खेळाडू आहेत. आणि नक्कीच एक चांगला चाकतं पहारा
पेट्रोलियम सातत्याने त्यांच्या माध्यमातून केलं जातं. तसे पोलीस दलाचे सर्व या ठिकाणी साहेब उपस्थित त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. इथे आम्हाला स्कोरर माहिती देत असताना तब्बल 4 षटकार त्यांच्या इनिंग्समध्ये कुंभार साहेबांच्या बॅटमधून निघाले. नक्कीच पहिली लढत झाली होती पत्रकार विरुद्ध पोलीस दलामध्ये आणि दमदार फलंदाजी पाहायला मिळाली कुंभार साहेबांची. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. हर किसी के अंदर अपनी ताकत और कमजोरी होती है. मछली जंगल में नहीं दौड़ सकती और शेर पानी में राजा नहीं बन सकता. अब मैदान में सफल होने के लिए जेब में गांधी भले ना हो लेकिन दिल में अब आंधी होना बहुत जरूरी होगा. 12 गेंदें जीतने के लिए 45 रनों की आवश्यकता है. क्या यहाँ पर जिस सागर के ऊपर पूरी तरीके से दारोमदार की जाती है क्या वही सागर इस मैच को बना पाएगा? अगर मैच जीतना है तो प्रति ओवर यहाँ पर कम से कम 22 से 23 रन बनाने जरूरी होंगे. पहली गेंद आउटसाइड एज, लेकिन बाल बच्चे मेरे ख्याल से मौका रहा था लेकिन मौका छूटा. डॉट बॉल की समाप्ति होती हुई. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज यहाँ पर राम मात्रे पहली गेंद के ऊपर शानदार यहाँ पर गेंदबाजी करते हुए और यहाँ पर कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति होती हुई. स्कोर की बात करेंगे, स्कोर अभी भी रुका हुआ यहाँ पर. टोटल 34 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर. अब 11 गेंदें 45 रनों की आवश्यकता, यानी कि प्रति गेंद के ऊपर अगर बाउंड्री लगाएंगे तभी ये मैच बन सकता है. वरना जो सपना लेकर आए थे डीके ट्रॉफी 2022 में वो सपना चकनाचूर होगा. ये भी कमाल की गेंदबाजी है. लगातार यॉर्कर पे यॉर्कर गेंद फेंकने का प्रयास और एक बड़ा विकेट और इसी के साथ बल्लेबाज सागर के पारी का खात्मा. बची कुछ उम्मीद का दिया था, वो उम्मीद का दिया बलौली टीम का मैदान में बुझता हुआ. विकेट नंबर 4. बैक टू द पेविलियन. है बलौली टीम. पतझड़ के बिना पेड़ों पर नए पत्ते नहीं आते, उसी प्रकार कठिनाई या संघर्ष सहे बिना अच्छे दिन नहीं आते. अच्छे दिनों के लिए बुरे दिनों से भी कभी कभी लड़ना पड़ता है और ये बुरे दिन इस वक्त आते हुए बलौली टीम के खेमे में. कमाल की यहाँ पर गेंदबाजी नजर आती हुई और ये शुरुआती जब चर्चा रही थी गेंदबाजी ताकत है दादर टीम की और ये दमदार होती हुई. देव मात्रे का जैसे विकेट गिरा पूरी तरीके से दबाव रहा बलौली टीम के ऊपर. हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड के ऊपर लॉन्ग लेग के ऊपर से खेलने की कोशिश थी. बल्ले और गेंद का यहां पर कोई संपर्क नहीं है. पूरी तरीके से बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति होती हुई. कमाल की वापसी होती हुई. जिसने भी खुद को खर्च किया दुनिया ने उसी को गूगल पे सर्च किया. अगर अपने आप को क्रिकेट में एक अच्छा परिपक्व बनाना है तो जब प्रैक्टिस में जाते हो ना तो विकेट कीपर पीछे रहकर ऐसा मत सोचो कि मुझे बैटिंग चाहिए. और रात को जब सोते वक्त जो आप क्रिकेट में ज्यादा फोकस करें. हवा में है गेंद, मौका बनेगा, फील्डर है वहां पर, डाउन द ग्राउंड, कोई गलती नहीं और इसी के साथ बल्लेबाजी के पारी का खात्मा. रोशन चर्चा तो ये कर रहे थे परमेश सर, जब आप रात को सोते हैं व्हाट्सएप में वो दूसरे के साथ चैटिंग करने से बेहतर यूट्यूब पे जाकर क्रिकेट की खोज करें कि कहां आपको सर्कल में रन बचाने हैं, कहां बाउंसर अटेम्प्ट करने हैं. क्योंकि जिस तरीके से क्रिकेट आपको आगे लेकर जाएगा कि कहां पर एक अच्छी इनिंग्स आपको कहां पर गेंद पड़ने के बाद ज्यादा होती है, टर्न होती है, कहां पर आप ज्यादा अच्छा परफॉर्मेंस कर सकते हैं, ये सोचना बहुत जरूरी होता है. लेकिन यहां पर देखेंगे बल्लेबाज के पारी का खात्मा. 5वां विकेट. आदि सेना सस्ते में लौट चुकी है. देव मात्रे, वैजनाथ कैप्टन भी 0 पर लौटे. सागर पाटिल, प्रदीप, आमिर ये सभी बल्लेबाज लौटे. अब दिलीप मात्रे और नए बल्लेबाज आते हुए कल्पेश मात्रे. इनके का पूरी तरीके से कंधों के ऊपर अब जिम्मेदारियां बनती हुई. इस ओवर की बात करेंगे, अभी भी एक भी रन नहीं खर्च हुआ. 4 गेंदे डॉट, 1 रन आउट का शिकार और 1 कैच आउट होकर विकेट लौटा है मैदान से बाहर. क्या दूसरा मैडन ओवर फेंकने का कारनामा यहां पर कर पाएंगे गेंदबाज? ये गेंद हाफ ट्रैकर की थी, लॉन्ग लेग के ऊपर से खेला और गेंद जाती हुई सीमा पार. लंबे समय के बाद यह छक्का आता हुआ बल्लेबाज दिलीप के बल्ले से. पहिले आली होती शांताबाई, त्याच्यानंतर शिला की जवानी, त्याच्यानंतर चंपा, त्याच्यानंतर अशा बऱ्याच पाया. आता यंदा पुष्पाचा दिवस, म्हणजे असं प्रत्येक वर्षी एक एक स्त्रीचं गाणं तुम्हाला फेमस पाहायला मिळतंय. तो बिल्कुल बढ़िया शॉट. छक्कों की तलाश है, वो आखिरकार तलाश पूरी करनी होगी. लेकिन बड़े बड़े शॉट में पूरी तो ये मैच जो फंसा है उसको निकालने की कोशिश हवा में है. खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में, कोई गलती नहीं और इसी के साथ और एक विकेट, यानी विकेट नंबर 6 मैदान से बाहर. दिलीप बैक टू द पेविलियन.
जीतने के लिए। टोटल 6 गेंदे और 39। कल रोशन धनेश की टूर्नामेंट चालू होगी भिवंडी में। कल आपको रायगढ़ वर्सेस ठाणे 7 गेंदे और 39 रन 39 6 गेंदे 6 छक्के भी अगर मारेंगे तो भी ये मैच नहीं जीत सकते, लेकिन वो कारनामा करना होगा। स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा नगरी नवीन पनवेल यानी कि जो मुकाबला खेला गया था आई एकवीरा मानकोली विपक्ष सुकापुर के बीच में रबर बॉल की टूर्नामेंट थी। 6 गेंदों में वहां पर 43 रन चेस किए थे दीपू मालू ने। और उसके बाद रोशन बात करेंगे चर्चा जो टूर्नामेंट खेली गई थी, मेरे ख्याल से आदर्श स्पोर्ट्स किंजल ट्रॉफी खेली गई थी। वहां करण मडवी गावदेवी गावठान टीम ने 6 गेंदों में 37 रनों की जरूरत थी, वो मुकाबला 6 छक्के दागकर बराबर किया था। लेकिन देखेंगे कोई चमत्कार ही होगा जो इस मैच को बना सकता है, लेकिन यहां पर गलतियां है जिसकी वजह से टॉप ऑर्डर के बल्लेबाज थोड़े से कमजोर रहे। उसी की वजह से दादर टीम ने इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत की और उसी की वजह से यह मैच में पूरी तरीके से अपनी ताकत जमाते हुए बैकफुट पर ढकेलाए बलौली टीम को। दौलत तो विरासत में मिलती है लेकिन पहचान अपने दम पर बनानी पड़ती है। वो पहचान डीके साहब ने बनाई और यह धूमधाम आयोजन यहां पर नजर आता हुआ। पहली गेंद शॉर्ट पिच लाइन की थी, हवा में काफी देर तक, खुद गेंदबाज फॉलो थ्रू में आते हुए लेकिन कैच नहीं लपक पाए। तब तक बल्लेबाज ने 1 रन चुरा लिया और 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 41 रन जीतने के लिए अब 5 गेंदे और 38 रनों की आवश्यकता है। सोचने की पावर क्या होती है, आप जैसा सोचोगे वैसा आप बनोगे। अच्छा सोचोगे तो अच्छा बन जाओगे, बुरा सोचोगे तो बुरा बन जाओगे। 5 गेंदे 38 रनों की आवश्यकता है। मैच दूर जरूर है लेकिन दोस्तों कहीं मत जाइए, इसके बाद और एक बड़ा होगा। रायबा देवी रावे वर्सेस कलवे। ओमकार पाटिल होंगे रावे टीम की ओर से और एक तरफ कलवे टीम की ओर से होंगे सुशांत मोगल जो बड़े बड़े व्यावसायिक क्रिकेट खेलने की हमेशा ताकत दिखाता है और निश्चित तौर पर आज उसका खेल नजर आएगा। कल 2 खिलाड़ी माथेरान की टूर्नामेंट में आइकॉन के तौर पर थे लेकिन आज ग्रामीण का टूर्नामेंट खेलते हुए इस पेन नगर पालिका के मैदान के ऊपर अपना नसीब जरूर आजमाएगी। बिल्कुल मुकाबला फंसता हुआ, पूरी तरीके से इस मैच में पकड़ मजबूत बना ली है दादर 11 टीम ने। डॉट बॉल की समाप्ति देखते देखते 3 गेंदें यहां पर समाप्त हो चुकी है। मात्र स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या वही के वही रुकी हुई। टोटल बात करेंगे 42। ये जिंदगी है साहब, बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे। और पूरी तरीके से फंसती हुई इस दादरपाड़ा टीम के गेंदबाजों के जाल में पूरी तरीके से बलौली टीम के बल्लेबाज। ये भी शॉर्ट पिच लाइन की बॉल, लगातार डॉट बॉल की समाप्ति होती हुई और पूरी तरीके से मैच में मात्र ये जीत की दहलीज के ऊपर नजर आती हुई। सिर्फ 2 कदम दूर है जो सेकेंड राउंड में क्वालिफाई होने के लिए। रन बहुत चाहिए इस मैच को जीतने के लिए, लगभग 38 रन से दूर है। ये आउटसाइड एज, बल्ले का बाहरी किनारा, गेंदबाज को मिलती हुई सफलता 5वीं गेंद के ऊपर। कल्पेश बैक टू द पेविलियन। खरं तर या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आदरणीय पोलीस निरीक्षक अलिबाग शैलेश जी सनस साहेब आणि त्याचबरोबरने API नवनाची लांगी साहेब आणि त्याचबरोबरने डॉक्टर CD देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक युवराजी पोवळे साहेब यांचं मी आमचे आयोजक DK कांबळे यांच्या वतीनं, त्यांच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला। थँक्यू सो मच। तर आपण बोलूया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स में। और थैंक यू। दादर टीम खेल रही, बिल्कुल हमारे एरिया में दादरपाड़ा टीम में शायद ज्यादा खेलती है उसकी वजह से आते, माफी चाहते हैं। दादर टीम बढ़िया परफॉर्मेंस यहां पर रह चुका है। इस बार अच्छी गेंद और इसी